आपण राहायचं. आणि म्हणून निश्चितपणानं जे काय लोक म्हणत आहेत की समृद्धी मार्गाच्या माध्यमातून पैसा आणि त्याच्या माध्यमातून आमदारक्या खरेदी खासदारक्या खरेदी चालतात, त्यांना नेमका विकास कशाला म्हणायचा हे त्यांनी त्यांची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी. आणि ज्यांना काविळी झालेली असती, काही काविळी या औषधानं बरी होती, पण काही काविळीचा आजार असा असतो की त्याला जगातलं कोणतंच औषध नसतं, त्या माणसांना कधीच चांगलं दिसणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की जे बोलत आहेत, जे आरोप करत आहेत, त्यांनाच प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही कुणाकुणाच्या मांडीला मांडी लावून बसलात. तुम्ही बारामतीचा आमरसही खाऊन आलेला आहे आणि तुम्ही सगळ्या पक्षांच्या दारात हिंडूनही आलेला आहे. जे सगळ्या पक्षांच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभा राहतात, त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतः विद्वानाची भाषा बोलू नये असं मला वाटतं.